दिल्लीमध्ये 10 नोव्हेंबर 2025 ला संध्याकाळी 7 वाजायच्या सुमारास जो कारमधून बॉम्ब ब्लास्ट करण्यात आला, त्या बॉम्ब ब्लास्ट बद्दलची काही नवीन माहिती आता उपलब्ध होते आहे. या बॉम्ब ब्लास्टमध्ये आतापर्यंत 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. जवळजवळ 25 ते 30 लोक जखमी झालेले आहेत. हा बॉम्ब ब्लास्ट बरोबर लाल किल्ल्याच्या समोर असणाऱ्या मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1 जवळ झाला, जिथून चांदणी चौक अत्यंत जवळ होता. जी आता नवीन माहिती समोर आली आहे त्यामध्ये असं म्हटलं जातंय की हा एक सुसाईड अटॅक नव्हता. म्हणजे हा हल्ला जाणून बुजून करायचा प्लॅन नव्हता. हा हल्ला अचानकपणे केला गेला. त्याच्यामध्ये मग अचानकपणे केला गेला मध्ये पण दोन अँगल आहेत. ते काय आहेत ते देखील या व्हिडिओमध्ये बघूया. अचानकपणे का केला गेला आणि दुसरी गोष्ट मध्ये असंही बोललं जाते की हा बॉम्ब फुल्ली डेव्हलप नव्हता. मग बॉम्ब फुल्ली डेव्हलप नव्हता म्हणजे काय अवस्था होती बॉम्बची, हा काय प्रकार आहे बॉम्बचा, ते देखील बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. फरीदाबाद मधल्या अल फला युनिव्हर्सिटी मधून मेडिकल कॉलेज मधून अनेक डॉक्टरांना अटक केलेली आहे. डॉक्टर शाहीन शाहिदला अटक केलेली आहे, जी महिला होती, जी जैश ए मोहम्मदच्या वुमन्स विंग मध्ये महिलांना भरती करण्यासाठी काम करत होती. ज्या भारतातल्या मुस्लिम महिला असतील त्यांना त्या विंग मध्ये आणायचं. याच्याशिवाय तिथून डॉक्टर आदिल रादर आणि दुसरा एक डॉक्टर मुजम्मिल याला अटक करण्यात आली होती. यातल्या डॉक्टर मुजम्मिलचा एक फोन पोलिसांच्या हाती आला. याशिवाय त्याची जी चौकशी NIA करते आहे त्याच्याकडून देखील ही माहिती मिळालेली आहे आणि त्याच्या फोनमधून काही डेटा रिकव्हर केलाय. त्याच्यामधून असं समजतंय की या सगळ्या बॉम्ब हल्ल्याची जी योजना होती ती खरं तर दिवाळीतच होती. दिवाळीमध्ये दिल्लीतल्या चांदणी चौकामध्ये आणि लाल किल्ल्याच्या आसपासचा सगळा परिसर जो या बॉम्बस्फोटात मारला गेला असं पण म्हणतोय डॉक्टर उमर यानं या सगळ्या परिसराची रेकी केली होती आणि दिवाळीमध्येच त्यांना हा बॉम्ब ब्लास्ट करायचा होता. पण दिवाळीमध्ये तो त्यांना करता आला नाही. त्याचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. अर्थात तो दिवाळीला झाला नाही याबद्दल आपण देवाचे आभारच मानले पाहिजेत, कारण चांदणी चौक हा कायम गजबजलेला परिसर असतो. तुमच्यापैकी जे लोक दिल्लीला गेले असतील त्यांना माहिती असेल. पण दिवाळीच्या काळात इथं जर अशा प्रकारचा एखादा बॉम्ब ब्लास्ट झाला असता तर किमान याच्यापेक्षा काही पटीनं लोक मारले गेले असते. आणि आता तर पोलिसांनी जवळजवळ 2900 किलो एवढी स्फोटकं जप्त केलेली आहेत. त्यामुळं एक तर दिवाळीला हल्ला करायचा विचार होता आणि दुसरा आता विचार होता, दिवाळीचा प्लॅन एक्झिक्यूट झाला नाही म्हणून लाल किल्ल्यावर हल्ला करायचा होता 26 जानेवारीला. म्हणजे 26 जानेवारीचा जो कार्यक्रम असणार आहे त्या कार्यक्रमात हल्ला करायचा होता, जेणेकरून भारताची शक्ती, भारताचं जी एक मनोबल आहे त्याच्यावरती हल्ला केला जाईल असं या दहशतवाद्यांना वाटत होतं. आणि ज्यामध्ये अनेक जास्तीत जास्त लोकांना मारलं जाईल. आणि 2900 किलो, फक्त विचार करा, एवढ्या स्फोटकांच्या सहित जर हा बॉम्ब ब्लास्ट झाला असता, म्हणजे 2900 किलो आता फक्त सापडलेले आहेत. याच्याशिवाय कितीतरी स्फोटकं असणार आहेत जी अजून हातात आलेली नाहीत. अजून काही दहशतवादी लपलेले आहेत. आता काल संध्याकाळी देखील आणखी एका डॉक्टरला अटक झालेली आहे. त्यामुळे अजून याच्यामध्ये अपडेट येत आहेत, अजून नवीन नवीन स्फोटकं सापडत आहेत. हे सगळं होत आहे. त्यामुळे 26 जानेवारीला जो हल्ला होणार होता तो हल्ला पोलिसांना थांबवण्यात यश आलंय असं आपण सध्या आता म्हणू शकतो. आता याच्यामध्ये दुसरी एक माहिती अशी येते की हा जो हल्ला होता सुसाईड अटॅक नव्हता. सुसाईड अटॅक नव्हता आणि दुसरी गोष्ट म्हणजे बॉम्ब पण तयार झालेला नव्हता, फुल्ली डेव्हलप नव्हता. या गोष्टींचा काय अर्थ होतोय हे इथं थोडक्यात बघूया. इथं असं म्हटलं जातंय की ज्या पद्धतीनं इतर त्याचे सहकारी म्हणजे डॉक्टर उमर मोहम्मद जो या गाडीमध्ये बसला होता त्याचे इतर सहकारी सापडत गेले, अल फला युनिव्हर्सिटी मधले इतर डॉक्टर सापडले. त्याच्याशिवाय गुजरातमध्ये, हरियाणामध्ये, UP मध्ये देखील अनेक दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीनं घडत गेल्या त्याचा सिक्वेन्स बघितला तर या डॉक्टर उमरला असं वाटलं की आपल्याकडे जी स्फोटकं आहेत त्यांची जागा बदलायला पाहिजे. आणि त्यासाठी एकतर तो जागा बदलण्यासाठी जात असताना हा चुकून त्याच्याकडून ब्लास्ट झाला असेल असा एक अंदाज बांधला जातोय. आणि दुसरा एक अंदाज असा बांधला जातोय की बाकी तर जी स्फोटकं होती ती सगळी सापडली होती. त्यामुळे आता जी थोडीफार स्फोटकं शिल्लक होती ती जर लवकरात लवकर त्यांचा योग्य वापर म्हणजे अर्थात दहशतवाद्यांच्या दृष्टीने वापर केला नाही तर ती देखील वाया जातील आणि पोलिसांना सापडतील आणि आपण स्वतः देखील पोलिसांना सापडू. म्हणून पॅनिकमध्ये त्यानं झटपट तो एक हल्ला घडवून आणला. अर्थात मला असं वाटतं की दुपारी 3 वाजता त्यानं रेड फोर्टच्या जवळ आपली गाडी पार्क केली. संध्याकाळी 6 वाजता त्यानं ती गाडी तिथून काढली आणि बरोबर अशा ठिकाणी आणली आणि स्फोट केला. याचा अर्थ त्यानं पॅनिकमध्ये हा हल्ला घडवून आणला. तो चुकून झाला नाही. फक्त त्यानं घडवून आणायचं कारण हे होतं की त्याला
किमान एवढ्या तरी स्फोटकांचा वापर व्हावा असं वाटत होतं. सध्या यासंबंधीच्या जर बातम्या बघितल्या तर तुम्ही अनेक ठिकाणी असं ऐकलं असेल की यामध्ये पोलीस किंवा ज्या तपास यंत्रणा आहेत त्या असं सांगतायत की हा बॉम्ब फुल्ली डेव्हलप झाला नव्हता. त्यामुळे या बॉम्बचा जो इम्पॅक्ट व्हायला हवा होता तेवढा मोठा इम्पॅक्ट झाला नाही. सुदैवानं आपल्या तो झाला नाही. पण बॉम्ब फुल्ली डेव्हलप झाला नव्हता म्हणजे काय? तर या बॉम्बमध्ये म्हणजे इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस म्हणजे IED असं ज्याला म्हटलं जातं, यामध्ये जे काही केमिकल्स वापरले जातात, असं जणू काय आताचा जो बॉम्ब होता याच्यामध्ये अमोनियम नायट्रेट वापरलं गेलं होतं, त्याच्याबरोबर फ्युएल ऑइल मिक्स केलं होतं. याच्यामध्ये फ्युएल ऑइल आणि अमोनियम नायट्रेट या दोन्ही केमिकलची पूर्ण रिॲक्शन कंप्लीट झाली नव्हती. त्यामुळे कदाचित या बॉम्बचा जास्त मोठा इम्पॅक्ट झाला नसेल असं बोललं जाते. दुसरी एक गोष्ट असू शकते ती म्हणजे या बॉम्बची जी असेंब्ली आहे ती प्रॉपर करण्यात आली नव्हती. कारण या बॉम्बचा काही न फुटलेला भाग, काही कोपरे, काही तुकडे या पोलिसांना तपास करताना आता सापडलेले आहेत. ज्याचा अर्थ असा होतो की हा बॉम्ब फुल्ली डेव्हलप झाला नव्हता. याच्यामध्ये एक श्रॅपनेल नावाचा भाग असतो, जे मेटलचे तुकडे असतात, जो मेटलचा चुरा असतो अक्षरशः, तो मेटलचा चुरा खूप मोठा इम्पॅक्ट करतो. म्हणजे एखादा बॉम्ब ज्यावेळेला फुटतो त्यावेळेला हजारो किलोमीटर प्रति सेकंद एवढ्या वेगानं हे धातूचे तुकडे सगळ्या दिशेला विखुरतात आणि जे कोणी माणूस त्याच्या टप्प्यात येईल त्या माणसाच्या शरीरातून ते आरपार होतात. मग छातीतून, पायातून, कुठंही म्हणजे तोंडातूनही ते पार होतात आणि त्यावेळी ते मोठ्या प्रमाणावर डॅमेज करतात. या डॅमेजमुळे अनेक लोकांचा त्यामध्ये मृत्यू होतो. जर अशा पद्धतीनं हा जर बॉम्ब फुल्ली डेव्हलप झाला असता तर ज्या लोकांचा इथं 12 लोकांचा मृत्यू झाला त्याच्याऐवजी कितीतरी पट जास्त लोकांचे मृत्यू या हल्ल्यामध्ये झाले असते असं पोलिसांना म्हणायचं आहे. कारण हा हल्ला झाल्यानंतर अशा पद्धतीचे मेटलचे तुकडे कुठेही सापडले नाही. आणि दुसरी गोष्ट सापडली नाही ती म्हणजे जिथं बॉम्बचा ब्लास्ट झाला त्या ठिकाणी कोणताही क्रेटर म्हणजे एखादा मोठा खड्डा जो व्हायला पाहिजे तो झाला नाही. या दोन गोष्टी सुदैवानं झाल्या नाहीत म्हणून यामध्ये कमीत कमी डॅमेज झालं असं पोलिसांना वाटतंय. मग यामध्ये ज्या बाकीच्या गाड्या जळाल्या किंवा इतर जे डॅमेज झालं ते कशामुळे झालं तर पोलीस म्हणतायत की इथं जो मोठा आवाज झाला त्याच्याबरोबर जी आग लागली त्या आगीमुळं आजूबाजूच्या गाड्या जळाल्या आणि या जळल्यामुळं त्या गाड्यामध्ये असणाऱ्या लोकांचा त्यामध्ये मृत्यू झाला आणि इतर काही गोष्टींच्यामुळे मृत्यू झाला. जे डॅमेज झालं तो फक्त आगीमुळे झालेला डॅमेज होता. अर्थात 26 जानेवारीचा जो प्लॅन आहे तो पूर्णपणे आपण आता उद्ध्वस्त केलाय असं सध्या म्हणत असलो तरी 26 जानेवारीला अजून जवळजवळ 2 महिने बाकी आहेत. 26 जानेवारीपर्यंत भारताच्या प्रजासत्ताक दिनापर्यंत अशा आणखी किती दहशतवादी लपलेले आहेत, त्यांच्याकडे किती स्फोटक आहेत, कारण 2900 किलो स्फोटकं फक्त आपल्या ताब्यात आलेले आहेत. याच्याशिवाय फक्त दिल्लीमधलं हे सगळं आहे. दिल्लीच्या शिवाय इतर राज्यांमध्ये, गुजरातमध्ये, महाराष्ट्रामध्ये देखील दहशतवादी लपलेले असू शकतात. त्यांच्याकडे देखील स्फोटकं असू शकतात आणि अशा पद्धतीने जर व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल ज्याला म्हटलं जाते, ज्यामध्ये उच्च शिक्षित लोक भाग घेत आहेत, जे स्वतः बॉम्ब बनवत आहेत, स्वतः सगळ्या केमिकल प्रोसेसेस घडवून आणतायत, हे सगळं बघितलं तर अशा पद्धतीनं बॉम्ब बनवण्याचं काम देखील अजून चालू असू शकतं. त्यामुळे पुढचे काही दिवस भारतातल्या सर्व सुरक्षा यंत्रणांना डोळ्यात तेल घालून काम करावं लागणार आहे. अन्यथा अजूनपर्यंत आपल्या समोर न आलेले दहशतवादी किती आहेत त्याचा आकडा आपल्या समोर आज देखील नाही आहे. काल महाराष्ट्रातल्या मुंब्र्यामधून दोघांना अटक करण्यात आलेली आहे. उत्तर प्रदेशमधून काही लोकांना अटक केलेली आहे. याशिवाय जम्मू काश्मीर मधल्या कुलगाम मधून आणखी एका डॉक्टरला अटक केलेली आहे. असे जेवढे काही लोक असतील त्यांना अटक केली पाहिजे आणि त्यांना सर्वांच्याकडून जास्तीत जास्त माहिती मिळवली पाहिजे. अन्यथा हे जे काही स्लीपर सेल्स आहेत ते कितपत ऍक्टिव्ह झालेत याच्या बाबतीत आपण पूर्णपणे झोपलेलो होतो. आपल्याला याची कल्पनाच नव्हती. दिल्लीमध्ये अशा पद्धतीची घटना जणू काही घडणारच नाही असं आपण गृहीत धरत होतो. 2011 नंतर जवळजवळ 14 वर्षांनी ही घटना घडलेली आहे, जी अतिशय आपल्यासाठी धक्कादायक आहे. त्यामुळं भविष्यातले असे हल्ले टाळण्यासाठी भारतीय यंत्रणांनी सतर्क राहिलं पाहिजे. या संपूर्ण मुद्द्यावर दिल्लीतल्या या बॉम्ब ब्लास्ट बद्दल आणि ज्या पद्धतीनं तपास चालू आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.